कुकडीचे पाणी आता बंद पाईपमधून श्रीगोंद्यात राबवणार 18 कोटींच्या खर्चाचा पहिला प्रयोग। कुकडीच्या पाण्यासाठी सततच्या संघर्षावर आता सरकार दरबारी उपाययोजना सुरू होत आहे। त्याचाच पहिला प्रयोग म्हणून बंद पाईपमधून पाणी देण्यात येणार आहे। हा प्रयोग श्रीगोंद्यातील 12 क्रमांकाच्या वितरिकेवर होणार असून त्यासाठी तब्बल 18 कोटींचा खर्च येत आहे। थोड्याच दिवसात या कामालाही सुरुवात होईल। कुकडी प्रकल्पाचे पाणी आणि त्यासाठीचे राजकारण हा कायमचा मुद्दा राहिला आहे। हे कायमच होत राहणार असले तरी आता सरकार त्यावर वेगळ्या पद्धतीने काम करताना दिसत आहे। कुकडीच्या 12 क्रमांकाच्या वितरिकेचे पाणी आता बंद पाईपमधून नेण्यात येईल। त्यासाठी ठेकेदाराची नियुक्ती झाली आहे। कामात सध्या दिरंगाई होत असली तरी सुमारे 15 किलोमीटर अंतरासाठी तब्बल 18 कोटींचा खर्च होत असून त्यामुळे आढळगाव, हिरडगाव, चांडगाव आदी भागातील शेतीला फायदा होणार आहे। आणि या बंद पाईपमुळे फायदे कोणते होणार तर पाण्याची गळती कमी होईल, पाण्याचा अपव्यय कमी होईल, शेतकऱ्याला पूर्ण दाबाने पाणी मिळेल। तसेच बंद पाईपमधील पाण्याचे शेतकऱ्यांना तोटे कोणते तर वितरिकेजवळील शेतीला मिळणारे पाण्याचे स्रोत बंद होतील। त्यामुळे आवर्तन काळात त्या भागातील बोअर, विहिरींना पाणी वाढणार नाही। तर मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास हा व्हिडिओ लाईक करा आणि असेच महत्त्वपूर्ण बातम्या जाणून घेण्यासाठी या पेजला नक्की फॉलो करा।